पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। खड्ड्यावरून शिंदे गट शिवसेना आक्रमक। 8 दिवसात रस्ते दुरुस्त न झाल्यास रांगोळी आंदोलनाचा इशारा। धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या जीवघेणा खड्ड्यांच्या समस्येवरून शिंदे गट शिवसेना आक्रमक झाली आहे। जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या सूचनेनुसार महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्या नेतृत्वाखाली आज मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी बोरकर यांना घेराव घातला। शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय आणि रोज अपघात होत असल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला। आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहून बोरकर यांनी तातडीने महानगरपालिका आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क साधून रस्ते दुरुस्तीचे कडक आदेश दिले। गणेशोत्सवापूर्वी आदेश देऊनही काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। येत्या 8 दिवसात शहरातील खड्डे न बुजवल्यास प्रत्येक खड्ड्यात रांगोळी काढून शिवसेना स्टाईलनं आगळं वेगळं आंदोलन छेडण्याचा इशारा संजय वाल्हे यांनी दिलाय। मुख्य संपादक जतीन बोरसे असेल या सार्वजनिक बांधकाम विभागाचं प्रशासन असेल, हे धुळे शहरातल्या सर्वसामान्य नागरिकाची मरणाची वाट या ठिकाणी बघतंय का? दुसरा विषय असा की कमलाबाई पासून तर जेकडे ठाकरेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे, या रस्त्यावरचं पूर्ण डांबर बाहेर निघून गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी जी खडी आहे ती रोडावर उडते आणि प्रचंड धुळीचं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण झाले आणि रस्त्याची चाळण झालेली आहे। आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन दिलंय आणि 10 दिवसामध्ये जर रस्त्याची त्या ठिकाणी डागडुगी करून रस्ते जर चांगले नाही झाले तर आम्ही सगळ्या रस्त्यांवर रांगोळ्या टाकू आणि त्या रस्त्यांमध्ये जे खड्डे पडलेले त्या खड्ड्यामध्ये बेश्रमाचे झाडं त्या ठिकाणी शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून लावण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन